नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आपण आपल्या विषयाबद्दल बोलूया. बरेच दिवस झाले आपल्या विषयाबद्दल काय बोललोच नाही. आपण फ्रंट कॅमेराने तर काही रेकॉर्ड नाही करू शकत मित्रांनो. त्याच्यासाठी मी आपला बॅक कॅमेरा चालू केलेला आहे. तुम्ही मुंबई पण बघा आणि आपण आपल्या विषयाबद्दल पण बोलूया. विषय म्हणजे काय मित्रांनो, जे स्वतःच्या आयुष्यामध्ये घडतं आहे त्याच्याचबद्दल बोलतो आहे मी. जे मुंबईमध्ये राहून ज्या गोष्टी अनुभवतो आहे त्याच गोष्टी तुम्हाला शेअर करतो मी, जेणेकरून की म्हणजे जे गावाकडे जे पोरं राहणार आहेत त्यांना काही गोष्टी समजायला पाहिजे. त्याच गोष्टींबद्दल मी मुंबईमध्ये राहून त्या गोष्टी बोलत असतो. तर मित्रांनो, आता बघा म्हणजे बरेच दिवस झालेत, आता 1-1.5-2 महिने होत आलेत की जे सिलेंडरचा जो प्रश्न आहे मित्रांनो, सिलेंडर तुम्हाला सिरियस सांगतो आहे, मुंबईमध्ये आजच्या घडीला पण जर ब्लॅकमध्ये पण घ्यायला गेलं तर 2,000 ते 2,500 रुपयाला भेटतो आहे मित्रांनो. आजच्या टायमाला याच्या 15 दिवसा 1 महिन्याआधी डायरेक्ट 3,000 2,500 असं ब्लॅकमध्ये सिलेंडर भेटत होतं. आणि जर ते सिलेंडर बुक करायचं राहिलं तर 40 दिवसाआधी 25 दिवसाआधी 25 दिवसाआधी सिलेंडर बुक करायला लागत होतं. मी ते ऑफिसला पण फोन केला होता, म्हटलं आमचं सिलेंडर संपण्याच्या किती दिवस आधी म्हटलं सिलेंडर बुक करायला लागेल. ते बोलले की तुम्हाला 15 ते 20 दिवस आधी बुक करायला लागेल म्हटलं सिलेंडर. ते ऑफिसवाले मला सांगत होते. त्याच्यानंतर म्हटलं याच्या आधी मनातल्या मनात म्हटलं याच्या आधी बघा 3-4 दिवसामध्ये सिलेंडर भेटून जायचं. आता रशिया युक्रेन युद्ध चालू आहे म्हटलं, त्याच्यामुळे ते आता प्रॉब्लेम होतो आहे. तर मित्रांनो, आता म्हणजे सिलेंडरचा प्रॉब्लेम असो किंवा त्या कोरोनाचा एक काळ असो, याच्यामध्ये म्हणजे भरकटलं कोण जातं आहे माहिती आहे का? जे आपले सामान्य लोक आहेत ना, गरीब लोक, ते भरकटले जातात. आता सिलेंडर नाही भेटत ते भेटत, आता की कुठे पण हॉटेलमध्ये जा, छोटं मोठं काही पण वस्तू खायची राहिली तर त्यांचे पण भाव वाढलेत. आता साधा एक वडापाव पण घ्यायला गेलो, जो वडापाव 12 रुपये 15 रुपयाला भेटत होता, तो 20 आणि 25 रुपयाला वडापाव भेटायला लागला मित्रांनो. म्हणजे आता ज्यांची गॅसची जी पाईपलाईन असते ना, त्यांचं एकदम निवांत चालू आहे, त्यांना काही टेन्शन नाही. फक्त भरगटलं कोण गेलं आहे, ज्यांचं सिंगल सिलेंडरचं कनेक्शन आहे. म्हणजे आज म्हणजे असा प्रॉब्लेम झाला आहे ना मित्रांनो, की काही जण आज मुंबईमध्ये राहून पण चुलीवरती कोण स्टोववरती जेवण बनवतं आहे. आज म्हणजे आज पूर्ण आता माहीत नाही गावाकडे पण तो प्रॉब्लेम आहे की नाही, पण मुंबईमध्ये तो आज प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो. आज म्हणजे याच्यामध्ये ना सामान्य लोकांना ना म्हणजे कुणी विचारायलाच बघत नाही सामान्य लोकांना. आज शिक्षक लोक आज बिचाऱ्यांच्या भरत्या निघत नाही आहेत. आज त्या रस्त्यावरती असतात, त्या भरत्या निघत नाहीत म्हणून ते आंदोलनं करतायत. MPSCचे पोरं आज आंदोलनं करतायत. यांच्याकडे कुणीच लक्ष द्यायला नाही आहे अजिबात. जे म्हणजे फक्त काय, जे मंत्रिमंडळामध्ये जे नेते लोक बसले आहेत त्यांचं एकदम आरामात चाललं आहे. त्यांचं काही म्हणजे गरिबांशी काहीच घेणं देणं नाही त्यांचं. किती लोक मरत आहेत आणि किती लोक ते भुकेमुळे जिवंत आहेत, मरत आहेत, ते कुणालाच काय पडलेलं नाही मित्रांनो. म्हणजे आवाज उठवायलाच कुणी नाही आहे. आपण एक साधी नुसती पोलीस कंप्लेंट द्यायला गेलो ना, तर ते पोलीस लोक उलट आपल्याला सुनवतात, पण ते आपलं ऐकून नाही घेत. ते मंत्री लोकांचं तर तुम्ही बाजूलाच राहू द्या. म्हणजे आज तुम्हाला सिरियस सांगतो, कोरोनासारखंच संकट. तुम्ही समजा जेव्हा मी सुरतला गेलो होतो, ते बिचारे UP बिहारवरनं लोक जे गुजरात सुरतमध्ये जे कामाला होते, ते आज म्हणजे त्यांची अशी परिस्थिती झाली. रेल्वेमध्ये तुम्हाला सिरियस सांगतो, प्रत्यक्ष बघितलं, चालायला सुद्धा जागा नाही तिथं रेल्वे स्टेशनवरती. आज म्हणजे जे लहान लहान पोरं होतं, कुणाचे 6 महिन्याचं बाळ होतं, कुणाचं 1 वर्षाचं होतं, असे लहान लहान पोरांना घेऊन आता ते UP बिहारला जात आहेत. ते पण पोटा पाण्यासाठी इथं गुजरातमध्ये आले असतील ते. पण सिलेंडरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते म्हणजे तुम्ही जर प्रत्यक्ष जर बघणार ना मित्रांनो, म्हणजे असं डोळ्यामध्ये पाणी येईल डायरेक्ट. कोण म्हणजे त्यांना टायमावरती जेवणसुद्धा भेटत नाही तिथं त्या स्टेशनवरती. तर कसं तर ते ट्रेनमध्ये बसत आहेत, ते UP बिहारला जात आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टींना आज जे मंत्रिमंडळामध्ये या लोक बसले आहेत ना, या सगळ्या लोकांनी मॅनेज करायला पाहिजे. ठीक आहे, आता ते कोरोनाचं संकट गेलं ते गेलं ते आता. पण आता जे संकट आलं आहे त्याच्यावरती तरी तुम्ही म्हणजे काहीतरी उपाय करा ना त्याच्यावरती. कारण की आज म्हणजे आज गरिबांकडे कुठले तरी आज मुंबईमध्ये राहणारे पण 20,000मध्ये पण 15,000मध्ये पण जॉबला जाणारे माणसं आहेत. आज ते फॅमिली चालवत आहेत 20,000मध्ये आणि 15,000मध्ये. त्यांनी कसं राहायचं सांगा ना मला. ते नुसतं म्हणजे डायरेक्ट 2,000 आणि 2,500 ब्लॅकमध्ये सिलेंडर भेटतोय, 15-20 दिवसांनी दुसरं सिलेंडर येतं आहे. मग लोक गावी नाही जाणार तर काय करणार आहेत? म्हणजे या प्रत्येक गोष्टी फक्त सामान्यांसाठीच लागू आहेत का? जे गरीब लोक आहेत ते, आताच तुम्हाला सिरियस सांगतो, जे गरीब आहेत ना ते एकदम गरीबच होत चालले आहेत मित्रांनो. जे श्रीमंत आहेत ना त्याला पूर्ण श्रीमंत होत चालले आहेत. जाऊ द्या, असं नाही की बाबा माझ्या बोलण्याने सरकारला काहीतरी फरक पडेल का काय नाही. फक्त ज्या गोष्टी अनुभवतोय ना मित्रांनो त्याच गोष्टींबद्दल बोलत होतो मी, बाकी काही नाही. आज जी परिस्थिती बघतोय ना, आज स्वतःने सिलेंडर बुक केलं आहे, आता 15 दिवस झालेत अजून सिलेंडर आलं नाही आहे. यार म्हटलं खरंच मानायला लागेल म्हटलं प्रत्येक गोष्टीला.
ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.